वाजवायच्या असतील जरा जोरात वाजवा, जर पाऊस पडला थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. मित्रांनो, आज आम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये पाहुणे कलाकार आहोत. काय करा ऍक्च्युली आमचा मोठा कार्यक्रम तिकडे सुरू आहे, लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. पण आमच्या बोंद्रे दाजीचा आदेश होता की सर तुम्ही तिकडे आलेलेच आहात, तर तुम्ही आणि जोशी सर इकडे या. म्हणून माझ्या अगोदर जोशी सर येऊन गेले आणि आता 4-5 मिनिटं मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. तुम्ही ऐकायला तयार आहात? पक्का? ओके. सो माझा पहिला क्वेश्चन असा आहे, माय डिअर फ्रेंड, फर्स्ट टाइम किती लोक आले या प्रोग्राम मध्ये? पहिल्यांदा. तशी हातवर करायची सवय नाही आपल्याला, शाळेत करायचो आपण. ओके, थँक्यू सो मच. या आपल्या भगवान लोकांसाठी, कारण जसं म्हटलं जातं ना, अतिथी देवो भव, तसा आजच्या प्रोग्रामचे जे आपले गेस्ट आहेत, हे आपले अतिथी आहेत, पाहुणे आहेत. या पाहुण्यांसाठी जॉईंट डिस्ट्रीब्युटर लोकांनी काय केलं पाहिजे? सो माय डिअर फ्रेंड, आज तुमच्याशी बोलण्याचा योग मला मिळतोय. माझं नाव प्राध्यापक माणिक जाधव. जो बिझनेस कन्सेप्ट आज तुम्हाला बख्तियार सरांनी समजावून सांगितला, हाच बिझनेस कन्सेप्ट आजच्या बरोबर 12-13 वर्षा अगोदर माझ्या लाईफ मध्ये आला होता. जे लोक आज पहिल्यांदा आले, या पहिल्यांदा आलेल्या लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की हे नेमकं काय आहे. आणि तुम्हाला असं सांगितलं गेलं असेल, जेव्हा तुम्ही या हॉलमध्ये भानुदासराव चव्हाण सभागृहामध्ये एंट्री केली, तेव्हा नवीन लोकांना सांगितलं गेलं असेल की ही बिझनेस कन्सेप्ट आहे. आता नवीन लोकांच्या मनामध्ये एक भला मोठा प्रश्न असतो की बिझनेस आहे, असा कसा बिझनेस आहे? कारण आतापर्यंत लहानपणापासून जे आम्ही बिझनेस बघितले, बिझनेस, धंदा, व्यवसाय, व्यापार म्हणजे नेमकं काय? तर बिझनेस, धंदा, व्यापार, व्यवसाय म्हणजे कुठलं तरी असं शॉप टाकलेलं असेल, कुठलं तरी दुकान असेल, त्या दुकानामध्ये लाईट लावलेले असतील, त्या दुकानामध्ये काही नोकर चाकर असतील, आणि हे सगळं लवाजमा करून जो काही व्याप केला जातो, त्याला लहानपणापासून आपण बघत आलो की त्याला बिझनेस म्हणतात. आणि या हॉलमध्ये आलात, या हॉलमध्ये ना कोणी दुकान आहे, ना कोणत्या वस्तू आहेत ठेवलेल्या, ना कोणते प्रोडक्ट आहेत ठेवलेले. इथं सगळे काळ्या कोटवाले नुसतं गप्पा मारतात. आतापर्यंत माझ्या अगोदर जे जे लोक आले, या सगळ्या लोकांनी तुमच्या डोक्यामध्ये एवढंच टाकलं असेल की हा एक बिझनेस आहे आणि या बिझनेस मध्ये पैसे मिळतात. माय डिअर फ्रेंड, जग बदलतंय. बदललेल्या जगामधला एक नवीन बिझनेस कन्सेप्ट आहे. आज जेवढे काही ट्रॅडिशनल बिझनेस आपण मार्केटमध्ये बघतो, मोठे मोठे शोरूम आपण मार्केटमध्ये बघतो, मोठे मोठे दुकान आपण मार्केटमध्ये बघतो, या सगळ्या दुकानदार लोकांच्या पेक्षाही जास्त पैसा आज मार्केटमध्ये कुठं आहे? तर तो ऑनलाईन बिझनेस मध्ये आहे. आज अमेझॉनचं तुम्हाला कुठे दुकान दिसणार नाही, पण जगातला सगळ्यात जास्त पैसा आज अमेझॉनच्या मालकाकडे आहे. म्हणून ही जी बिझनेसची पद्धत बदलली, काळानुरूप ही बिझनेसची पद्धत बदलत असते. तसं या 21व्या शतकातला एक पॉवरफुल बिझनेस कन्सेप्ट जो इंडियामध्ये खूप उशिरा आला, पण जगामध्ये हा बिझनेस कन्सेप्ट जवळपास आजच्या 61 वर्षा अगोदर सुरू झालेला आहे. असं म्हणतात की महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 ला झाली, पण जो बिझनेस कन्सेप्ट तुम्ही आज समजून घेतला, या व्यापाराची सुरुवात 1959 मध्ये झालेली आहे. म्हणजे आज जेवढं महाराष्ट्राचं वय आहे त्याच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा
ही इंडस्ट्री आहे, हा बिझनेस आहे, ज्या बिझनेसचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस. आज ज्या व्यापाराला आपण लोक समजून घेण्यासाठी आलेला आपला वेळातला वेळ काढून त्या व्यापाराला नाव काय, तर त्या व्यापाराचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, डायरेक्ट सेलिंग बिझनेस. जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या वयापेक्षा 1 वर्षानं मोठी ही इंडस्ट्री आहे. आपल्याकडे कोणती पण गोष्ट जर का आली तर ती थोडी उशिरा पोहोचते. का उशिरा पोहोचते? कारण लहानपणापासून आमच्यावर एक संस्कार झालेला आहे वडिलांकडून, नवीन व्यक्तीला बोलायचं नाही, नवीन व्यक्तीला भेटायचं काय, नवीन आला तर एकदम स्वीकारायचं नाही. त्याच्यामुळे हा व्यापार आपल्याकडे तळागाळापर्यंत पोहोचायला, ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला, शहरी भागापर्यंत पोहोचायला वेळ लागला. आणि ही सत्यता आहे माय डिअर फ्रेंड. ज्याला म्हणतात ना वस्तुनिष्ठता आणि सत्यता, ती आपल्या भारतामध्ये थोडी उशिरा समजते. आतापर्यंत डायरेक्ट सेलिंगच्या नावाखाली, MLM-च्या नावाखाली भरपूर पोंजी स्कीम, इन्व्हेस्टमेंट कंपन्या आपल्या भारतामध्ये आलेल्या आहेत. जे तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, मीडियामध्ये तुम्ही त्यांची नावं ऐकलेली आहेत की फलानी कंपनी आली, बंद पडली, फिस्तानी कंपनी आली, बंद पडली, 6 महिने चालली, 1 वर्ष चालली, 2 वर्ष चाललं, लोकांची फसवणूक केली. हे आपण ऐकलेलं आहे. आणि त्या ऐकल्यामुळे थोडीशी नकारात्मकता, थोडीशी निगेटिव्हिटी या बिझनेस बद्दल आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे. याच्यात काहीही वाईट नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जिथं वाईट असतं तिथे काही गोष्टी चांगल्या पण असतात. जिथं रावण आहे तिथं राम पण जन्माला आलेले. जिथं कंस आहे तिथं प्रभू श्रीकृष्णाचा सुद्धा जन्म झालेला आहे. म्हणून असं काही नसतं की सगळं वाईटच आहे. आपण त्याचा शहानिशा करणं गरजेची आहे, त्याची वस्तुनिष्ठता समजून घेणं गरजेची आहे. आज डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून तुमच्याकडे सुद्धा मोबाईल आलेला आहे, तुमच्याकडे सुद्धा गुगल आहे, तुमच्याकडे सुद्धा AI आहे. या AI मध्ये किंवा तुमच्या गुगल मध्ये फक्त टाकून बघा, आमचे लीडर जे बोलून गेले यांच्यावर भरोसा नका ठेवू. फक्त एकदा घरी गेल्यानंतर शांत डोक्याने टाकून बघा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे नेमकं काय आहे. आणि या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या 100% गव्हर्नमेंट अप्रूव्हल्ड आहेत, किंवा गव्हर्नमेंटने ज्यांना गाईडलाईन्स दिलेल्या आहे, किंवा गव्हर्नमेंटने ज्यांना कायद्यामध्ये बसवलेला आहे, असा कोणत्या गाईडलाईनच्या माध्यमातून त्या डायरेक्ट सेलिंग कंपन्या काम करतात. तर तुम्हाला काही कंपन्यांची नावं तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या AIच्या स्क्रीनवर येतील माय डिअर फ्रेंड. आणि हा प्रयोग तुम्ही केला पाहिजे. मी हा प्रयोग नवीन लोकांसाठी सांगतो. आणि त्या लीगल कंपन्यांची यादी जेव्हा तुमच्या समोर येईल तर त्या लीगल कंपन्यांच्या यादीमध्ये नंबर 1 ज्या कंपनीचं नाव आहे आज पूर्ण भारतामध्ये, त्याचा प्लॅन बख्तियार सरांनी सांगितला. हे माझे एवढे सगळे लीडर तुमच्याशी बोलून गेले. त्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. आज या बिझनेसने, या कंपनीने डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जवळपास दरवर्षी 700 ते 800 कोटी रुपयाचं टर्नओव्हर केलेलं आहे. एक व्यापार जो भारतामध्ये 800-900 कोटीचा व्यापार करतो एका वर्षामध्ये. आणि हा व्यापार फक्त एका वर्षी झालेला नाहीये, तर 14 ऑगस्ट 2013 ते आतापर्यंत सक्सेसफुली गेल्या 11 वर्षामध्ये या व्यापाराने, या बिझनेसने, या कंपनीनं असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे. आणि त्या आमूलाग्र बदल झालेल्या लोकांपैकी काही लोक आज तुम्ही बघितलेले आहेत. आणि त्याच्यातलाच मी एक आहे. माझं नाव प्राध्यापक माणिक जाधव आहे. या बिझनेसला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो, माय लाईफस्टाईल बिझनेसला सुरुवात करण्याच्या अगोदर मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डाएट अंतर्गत एका अध्यापक विद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून, अधिव्याख्याता म्हणून, अध्यापकाचार्य म्हणून 12 वर्ष नोकरी केली. माझं बेसिक क्वालिफिकेशन, मी MA सायकोलॉजी आहे, MA सोशोलॉजी आहे,
B.Ed आहे, M.Ed आहे आणि M.Phil आहे. जेव्हा हा व्यापार मी बघितला तेव्हा माझ्याही मनामध्ये डाऊट्स होते. डाऊट असणं साहजिक आहे, कारण कुठलाही सुशिक्षित माणूस, शिकलेला माणूस जो समाजामध्ये वावरतो, तो सहजासहजी कुठलीही गोष्ट लगेच स्वीकारत नाही. आणि का स्वीकारावी? निसर्गानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्याच्यात मेंदू आहे, त्या मेंदूमध्ये 13 सेल्स आहेत. त्या सेल्स मध्ये आपल्याला काही घासावं लागतात, काही तर्क करावे लागतात, त्याची शहानिशा करावी लागते, त्याची चिकित्सा करावी लागते की मी जे डोळ्यांनी बघतो, कानानं ऐकतो, हे 100% सत्य आहे का नाही. आणि म्हणून मी प्राध्यापक असल्याच्या कारणानं थोडीशी शहानिशा केली की नेमकं आहे काय. कारण मित्रांनो, हा व्यापार आपल्या आयुष्यामध्ये असा ऍक्सिडेंटली येतो. कोणीतरी आजोबाला, बाजूबाला, मामा, काका, भाऊ, दादा, भाऊजी कोणीतरी येऊन आपल्याला कधी बळजबरी, कधी प्रेमानं हा बिझनेस प्लॅन आपल्याला सांगितला जातो. आजच्या 12 वर्षा अगोदर माझ्या एका विद्यार्थ्याने, त्याला मी D.Ed कॉलेजमध्ये शिकवलं 2 वर्ष, त्याने कागदावर हा बिझनेस प्लॅन मला समजावून सांगितला माझ्या घरात. इथं प्रोफेशनल तुम्ही प्लॅन बघितला. आजच्या 12 वर्ष अगोदर, 12 वर्ष अगोदर, 12 महिने नाही, 12 हप्ते नाही, 12 दिवस नाही, 12 वर्ष म्हणजे एक तपा अगोदर मला कागदावर एका विद्यार्थ्याने हा प्लॅन समजावून सांगितला. आणि समजावून सांगण्याची जी पद्धत होती ती अशी गोळे गोळे काढून सांगितली. पहिला गोळा, त्या गोळ्यात त्याने लिहिलं U. त्या गोळ्याला अशी एक लाईन मारली सेंटर. पुन्हा दुसरा गोळा, त्या गोळ्याच्या मध्ये सुद्धा लिहिलं U. पुन्हा तिसरा गोळा, त्या तिसऱ्या गोळ्यात सुद्धा लिहिलं U. मग पुन्हा 4 गोळे ABCD. पुन्हा 8 गोळे 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा त्याच्या खाली 16 गोळे आणि 32 गोळ्यावर पान भरलं. असे गोळे गोळे काढून सांगितले. 1 गोळा, 2 गोळा, 3 गोळा, 4 गोळा, असे 32 गोळे टाकले त्याने त्या कागदावर आणि सांगितलं की सर, असं जर का झालं तर या बिझनेस मध्ये तुम्ही करोडपती होता. मी त्याला खालून वर बघितलं. साला कागदावर गोळे गोळे काढून जर का करोडपती होता येत असेल, साला भारी काम आहे. आणि मग मी त्याला बोललो, अरे राजा, असं काही होत नाही, तुला कोणीतरी चिमट्या बनवलं, तू मला बनवलं. मला सांगितलं तर सांगितलं, बाकी त्याला काही सांगू नको. आता तो विद्यार्थी असल्यामुळे मी त्याला बोललो. तो बोलला, नाही सर, हा बिझनेस आहे. अरे म्हटलं, गोळे गोळे काढण्याचा कसा बिझनेस होऊ शकतो? तो म्हणला, हाच बिझनेस आहे. आणि मग अशी आमची बयस झाली. आणि बयस नंतर म्हटलं, चल ठीक आहे, बघूया करून. आता मला वाटलं, काय बघूया करून म्हणजे काय, नेमकं काय, काही समजायला मार्ग नाही. तर त्यांनी पुन्हा तो गोळ्या गोळ्याचा कागद काढला आणि बोलला की हे जे पहिले 3 गोळे मी तुमच्या नावाने काढले होते, U. एका गोळ्याची किंमत 10,000 आणि 3 गोळ्याची किंमत. तेव्हा माझ्या पोटात जो गोळा उठला, गोळा खूप मोठा होता. आता एक मास्तर माणूस, एक विद्यार्थी त्याला गोळे गोळे काढून 30,000 रुपये मागतो. इमानदारीनं बोला, दिले पाहिजे. आवाज नाही आला? नाही ना? बस तुमच्यासारखाच मी, माझ्यासारखे तुम्ही, सेम राशी आहे. मी पण त्याला बोललो, मी काही देत नाही भाऊ, हा बिझनेस काही मला करायचा नाही, हे तूच बघ. पण तो काही उठायला तयार नव्हता. 2 तास झाले, पोरगा काही घरातून उठत नव्हता. आणि दुपारची वेळ होती, माझ्या बायकोला झोपायचं. किचन मधून माझी बायको आली, मला बोलली, होय इकडे या. महिलांमध्ये पावर असते या पोटात. इकडे या म्हटलं की माणूस उठतो. येसार नो? बायको किचन मधून आली, मला बोलली, होय इकडे या. 2 तास झाले तो पोरगा इकडे बसलाय. त्यानं त्याला काय द्यायचं ते आम्हाला झोपायचं. ते तुमची भाषण ऐकून ऐकून आमचं पोरगं काटतं घरात झोपून नाही राहिलं. आणि मित्रांनो, ऍक्सिडेंटली
कुठल्याही गोष्टीची विचार न करता म्हटलं बायको भांडायला नको म्हणून मी त्याला 30,000चा चेक दिला. त्याला म्हटलं हे घे 30,000 चेक आणि इथून उठ. तो बोलला उठतो. आधार कार्ड आणि तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन करायचं. म्हटलं ठीक आहे. मग रजिस्ट्रेशन झालं की झालं म्हणे हो. म्हटलं हे घ्या आधार कार्ड. मग मला पॅन कार्ड द्या. तुझ्या आईला म्हटलं आता पॅन कार्ड कसं. पॅन कार्ड दिलं. मग बोलला बँकेचं पासबुक द्या. म्हटलं हे कशासाठी. मला NFT करावं लागतं. म्हटलं हे घे बँकेचं पासबुक घाल तुझ्या मनावर. तो म्हणला उठतो. माझंच लेकरू ना मीच शिकवलं. आणि उठल्यानंतर त्याला ते सगळं घेतलं आणि दरवाजा जवळ जाऊन माझ्याकडे असा पाहतो. आता शिक्षक माणूस लुंगी बन्यावर मी बसलेला. माझ्याकडे असं पाहिलं त्याला तेव्हा मला समजलं नाही का तो असा का बरं पाहतो. त्याच्या पाहण्यातून आता मला समजलं तो माझ्याकडे असा का पाहत होता. त्याचं म्हणणं हे होतं मी पुन्हा येईल. तुम्ही टाळ्या का वाजवल्या मला माहिती कारण मी पुन्हा येईल हा डायलॉग जरा महाराष्ट्रात फेमस झालेला. येस. आता तो कसा येईल मला माहिती नव्हतं पण तो बोलला मी पुन्हा. तर बोलला तर काय ना पण मला असं वाटतं त्याला ते बोलायचं होतं. आणि 8 दिवसानंतर तो प्रोडक्ट घेऊन आला. 30,000चे प्रोडक्ट आमच्या टी पॉयवर ठेवले. मला बोलला सर तुम्ही 30,000 रुपये दिले होते. म्हटलं हो. म्हणजे हे तुमचं साबण हे तुमचं ती पिवळ्या निळ्या हिरव्या रंगाचे सगळे प्रोडक्ट घेऊन आला. बोला हे असं घ्यायचं हे घ्या ते घ्या ते घ्या हे मॅडमला द्या हे मुलाला द्या हे तुम्ही घ्या. म्हटलं ओके. म्हणे ओके. म्हटलं झालं. म्हणे झालं. म्हटलं उठा आणि निघा. मला निघतो. पुन्हा दरवाजात गेला. काय बोलत असेल आवाज नाही आला. 100% हेच होत. आणि 21 दिवसाच्या नंतर माझ्या अकाउंटला अचानक दुपारच्या वेळेमध्ये 3-3:30 वाजता मोबाईल मध्ये एक मेसेज आला. माझ्या अकाउंट मध्ये 960 रुपये क्रेडिट आहे. आणि लिहिलेलं होतं माय लाईफस्टाईल NFT बाय माय लाईफस्टाईल. मी म्हटलं झालं हे कुठून तरी आलंय. आलं तर माय लाईफस्टाईल. मग मला आठवलं 21 दिवसा अगोदर आपण काहीतरी कार्यक्रम केलेला होता. आता मी त्याला फोन केला. अरे म्हटलं राजा हे काहीतरी 960 रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले माय लाईफस्टाईल हाय हे हाय काय हे खरंच पैसे आले का. म्हटलं हो खरंच आले. म्हटलं सर एक सांगू गुड न्यूज. म्हटलं सांग. तुम्हाला असं वाटते का की हे दर बुधवारी आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटते आले पाहिजे. पैसा आहे ना भैया. सगळी सोंग करता येतात. पैशाचं सोंग करता येते का. दर म्हटलं आलंच पाहिजे. मग हे कसे येतात हे समजावून सांगायला आम्ही उद्या तुमच्या घरी येऊ. आता पैशाचा विषय राजा उभी म्हटलं ये. मला असं वाटलं याला जर का म्हटलं येऊ नको तर हे 960 कुठल्या बुधवारी येणार नाही. आणि म्हणून मग मी त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर तो त्याच्या सिनियरला घेऊन आला आणि पुन्हा कागदावर गोळे गोळे काढणं सुरू केलं. आता जसा पहिला गोळा काढला जो मला 21 दिवसा अगोदर गोळा आला होता आता दुप्पट आला. मला असं वाटलं खोपडीचा पुन्हा मागते का काय. बोलला सर आता पैसे भरायचं काम नाही. ही जी तुम्हाला मिळालेली डिस्ट्रीब्युशन शिप आहे हे लाईफ टाईम आहे. म्हटलं आता पुढे बोल काय. आणि मग मित्रांनो मी थोडा सत्सद विवेक बुद्धीनं तो प्लॅन समजावून सांगितला त्याने. आणि मी त्याच्या सिनियर कडनं तो प्लॅन व्यवस्थितपणे प्रॅक्टिकली समजून घेतला की यार पैसे जर का येत असतील तर केला पाहिजे. आणि तेव्हा माझा माइंड सेट झाला की जास्त नाही 960 रुपये हप्त्याला म्हणजे 1000 रुपये हप्ता जरी आला तरी महिना 4000. घरचा किराणा सुटेल. मुलाच्या ट्युशनचा खर्च सुटेल. भारत माता की जय वंदे मातरम बाकी काही माहित नाही. करूया म्हणजे. आणि योगायोगानं गुरुवारच्या नंतर 3 दिवसानंतर नांदेडमध्ये एक प्रोग्राम होता. आणि त्याने मला सांगितलं की जाधव सर तुम्हाला नांदेडमध्ये माझ्यासोबत चालायचं आहे. आणि मित्रांनो नांदेडच्या प्रोग्राम मध्ये मी बसलो.
आणि मी त्या व्यक्तीला ऐकलं. आणि त्या व्यक्ती, जसं तुम्ही आज मला शेवटी ऐकताय, तसं आजच्या 12 वर्षा अगोदर मी त्या व्यक्तीला ऐकलं. आणि त्या व्यक्तीला ऐकल्यानंतर माझा जो माइंडसेट झाला होता 4,000 रुपये महिन्याचा, 1,000 रुपये हप्त्याचा, माझा माइंडसेट त्या व्यक्तीला ऐकून चेंज झाला. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, या बिझनेस मधले माझे ग्रेट अपलाईन, ज्यांनी अदर दॅन मुंबई महाराष्ट्रातला पहिला फॉर्म फिलअप केला, असे माझे ग्रेट अपलाईन मिस्टर किशोर आहिरे सर यांना मी आहिरे सरांचं भाषण ऐकलं 10 मिनिटाचं. आणि 10 मिनिटाचं भाषण ऐकून त्यांचं बॅकग्राऊंड बघून मी विचार केला की एक प्रायमरी टीचर जर का या बिझनेस मध्ये सक्सेसफुल बनू शकतो, माणिक जाधव तू प्रयोग करायला काही अडचण नाही, एक्सपिरियन्स घ्यायला काही अडचण नाही. आणि अनुभव घेण्यासाठी मित्रांनो 4,000 रुपये महिन्यासाठी या व्यापाराला मी सुरुवात केली. स्टेप बाय स्टेप बिझनेस समजून घेतला. ट्रेनिंग मीटिंग, ट्रेनिंग मीटिंग, ट्रेनिंग मीटिंग, ट्रेनिंग मीटिंग, अशा प्रकारचा प्रोग्राम चालू केला. समजत काहीच नव्हतं. 3 महिने काहीच कळलं नाही की हा बिझनेस नेमका काय आहे. कारण ज्याला सांगितलं तू एकच वाक्य बोलायचं, तुम्ही केलं किती भेटलं. मी म्हणायचो सुरुवात झाली भाऊ, तो बोलायचा पहिले तुम्ही सगळं कमवून बघा आणि आलं व्यवस्थित वर्ष 1.5 वर्ष तर मग आम्हाला सांग. एक पण व्यक्ती जॉईनिंग होत नव्हता त्याच्या. सुरुवातीला स्ट्रगल आहे. जगामध्ये असा कोणताच व्यापार नाही, बिझनेस नाही, अशी कुठली लीगल कन्सेप्ट नाही की ज्या बिझनेसच्या सुरुवातीला स्ट्रगल नाही. हा व्यापार सुद्धा बिना स्ट्रगलचा नाही, कष्ट आहे, खूप कष्ट आहे. कोणाला जर का असं वाटत असेल की काय नाही जॉईनिंग करायचं आपोआप पैसे येतील, तर डोक्यातून काढून टाका. जॉईनिंग करून पैसे येत नाही, जॉईनिंग करून फक्त प्रोडक्ट येतात. पण पैसा जर काय कमवायचा असेल तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2023च्या नियमाप्रमाणे टीम बनवावी लागते. हा बिझनेस त्याच लोकांचा आहे ज्यांना टीम बनवता येते, नेटवर्क बनवता येते. आता टीम बनवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही मित्रांनो. टीम बनवायची जर का असेल तर टीम कशी बनवली जाते त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. हा धंदा सुद्धा बिना ट्रेनिंग होणार नाही. मला शिक्षक बनायचं, माझं स्वप्न होतं शिक्षक बनणं. मला बीएड करावं लागलं, एमएड करावं लागलं, एमफिल करावं लागलं. एखाद्याचं स्वप्न असतं डॉक्टर बनणं, तर त्याला BMS, BHMS, MBBS, BDS करावं लागतं. एखाद्याचं स्वप्न असतं वकील बनणं, तर त्याला LLB, LLM करावं लागतं. म्हणजे आपल्या आयुष्यातला 4 ते 5 वर्षे पहिल्यांदा स्वतःला प्रशिक्षित करावं लागतं. आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर ती कन्सेप्ट, प्रोफेशनॅलिटी त्याच्यामध्ये यायला लागते. सारनो बस हा धंदा तो आहे. ही काही जादूची कांडी नाही की अशी फिरवली की 2 लागतात. प्रशिक्षण घ्यावं लागतं, थोडी मेहनत घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं थोडा अपमान सहन करावा लागतो. थोडासा अपमान. पण 2-4 महिने जर का अपमान सहन केला तर आयुष्यभर मान आहे. आयुष्यभर मान. आज मित्रांनो सांगायला आनंद वाटतो, 4,000साठी या व्यापाराची मी सुरुवात केली होती. ओनली 4,000. महिन्याला 4,000 रुपये आले पाहिजे मेहनत करून. आज 12 वर्षाची मेहनत आहे. या बिझनेसनी काय दिलं, या बिझनेसनी ते दिलं जे माझ्या आयुष्यात आयुष्यभर नोकरी करून मिळालं नसतं. आयुष्यभर 50,000चा 54,000चा पगार होता, आज फार फार तर 1.5 लाख झाला असता. पण आज माय लाईफस्टाईल बिझनेसची ताकद, माझ्या टीमची ताकद, माझ्या अपलाईनचा आशीर्वाद, सपोर्ट सिस्टम, गेल्या महिन्यामध्ये जो मी इंडियन गव्हर्नमेंटला GST पेड केला. GST तुम्हाला समजत असेल, माझ्याकडे 2 GST आहेत, एक माझा एक माझ्या बायकोचा आहे. माझा GST नंबर आहे 27 AQHPJ 3037D 1Z5 आणि माझ्या बायकोचा GST नंबर आहे 27 AQHPJ 3095R 1Z2. हे दोन्ही GST नंबर मिळून गेल्या महिन्याच्या 20 तारखेला, लास्ट महिन्याच्या 20 तारखेला मी एका महिन्याचा GST गव्हर्नमेंटला पेड केला. माय डिअर फ्रेंड, जवळपास 3,98,000 रुपये.
त्याला पगार होता 54,000, तो महिन्याला जीएसटी देतो 3.5 लाखाच्या वर. माझा प्रश्न हा आहे, एवढा जर का लीगल बिझनेस असेल ज्याच्यामध्ये आपल्या सोबत आपण गव्हर्नमेंटला, भारताला सुद्धा मदत करू शकत असू आणि कित्येक लोकांना रोजगार देत असू, तर माझा प्रश्न आहे, हा व्यापार, हा बिझनेस आपण केला पाहिजे का नाही केला पाहिजे? म्हणून मित्रांनो, जास्त वेळ मी तुमच्याशी बोलणार नाही. समजने वालों को इशारा काफी आहे. एकच गोष्ट लक्षात घ्या, हा बिझनेसला सुरुवात केल्यानंतर आपल्याला आपलं जे काम चालू आहे ते सोडायची गरज नाही. इथं कोणी नोकरी करणारा व्यक्ती असेल, नोकरी करत करत पार्ट टाइम. एखादी गृहिणी असेल, आपलं घर संसार मुला बाळांकडे लक्ष देत देत पार्ट टाइम. एखादा शेतकरी बसलेला असेल, शेती करत करत पार्ट टाइम. एखादा MIDC मधला वर्कर असेल, काम करत करत पार्ट टाइम. एखादा स्टुडंट बसलेला असेल, काम करत करत पार्ट टाइम. कारण मी सुद्धा हा बिझनेस जॉईनिंग केल्यानंतर 6 महिने पार्ट टाइम केला. कॉलेज पण करायचो, बिझनेस पण, कॉलेज पण करायचो, बिझनेस पण करायचो. का? कारण माझ्याकडे स्वप्न होते, माझी गरज होती. ज्याला वाटतं की आपले स्वप्न आहे, जे काम, जे कष्ट आपण केले, हे कष्ट, हे काम आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला आले नाही पाहिजे, त्यांनी एक्स्ट्रा काम करण्याची तयारी ठेवावी लागते. जसं शाळा कॉलेजमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा क्लास शिकवतात आणि त्या शाळेचा रिझल्ट चांगला लागतो, तसं या बिझनेस मध्ये आपलं काम करत करत 2 तास, 3 तास, 4 तास, जसं जमेल, जसंही पॉसिबल होईल त्या पद्धतीने या बिझनेसला सुरुवात करावी. आता हे 2 तास, 3 तास, 4 तास काढायचे कुठं? हे तिथून काढायचे जो आपला 10 तास झोपीचा वेळ आहे. रात्रीचे 8 तास, दिवसाचे 2 तास, याच्यातले 2 तास कमी करा. जो आपला टीव्ही पाहण्याचा वेळ आहे, टीव्ही मध्ये काय पाहतो? सिरियल. हाय काय त्या सिरियल मध्ये? अख्ख्या सिरियलची थीम बघा, मराठी हिंदी सगळ्यात. दुपारच्या सिरियल बघा महिलांच्या, त्या अख्ख्या सिरियलची एकच थीम आहे, हिचं लफडं त्याच्या संग, त्याचं लफडं तिच्या संग. आणि आपण घरात बसून विचार करतो, मागेला हे नांदेल आता कोणासंग. त्याच्यातला वेळ काढा, अर्धा तास, 1 तास काढू शकतो. त्या मोबाईल मध्ये आपण डोकं घालून बसलो, ते फेसबुक, ते इंस्टाग्राम, त्याच्यामध्ये जे आपण किडाकांडी करतो, घेणं एक ना देणं दोन. आईला फेसबुकला 500 1000 मित्र कोणाचे? ज्याला गल्लीत कोणी विचारत नाही कुत्र. कशासाठी? तो जो रील्स मधला टाइम आहे, तो जो सोशल मीडिया मधला टाइम आहे, जो मनोरंजनासाठी, आनंदासाठी, टाइमपास म्हणून आपण करतो, तोच वेळ काढायचा आहे आणि तो माय लाईफस्टाईल मध्ये काढायचा. आपल्याला गुलाम बनवणं सुरू आहे, गुलाम. आता रील्सचा जमाना आला. मी रील्सच्या विरोधात नाहीये, पण एक सर्वे आला, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण एक सर्वे आला आणि त्या सर्वे मध्ये असं सांगितलं गेलं की सगळ्यात शॉर्ट टर्म मेमरी कोणत्या सजीव प्राण्याची आहे. आणि त्या सर्वे मध्ये असं सांगितलं गेलं, सगळ्यात शॉर्ट टर्म मेमरी एक मासा आहे, ज्याला गोल्डन फिश म्हणतात. गोल्डन फिश त्याचं नाव आहे, ज्याची मेमरी एकदम शॉर्ट टर्म आहे. तर संजय सिंघानिया सारखी, माहिती आहे ना संजय सिंघानिया कोण? गझनी मधला. तर त्या जी गोल्डन फिश नावाची फिश आहे, तिची मेमरी सगळ्यात शॉर्ट टर्म आहे. म्हणजे तिचं ज्याला म्हणतात ना एकाग्रता, ती 15 सेकंदाची आहे. म्हणजे 15 सेकंदात ती विसरून जाते की तिनं अगोदर काय बघितलं म्हणून, काय आठवलं. आणि गेल्या वर्षी एक सर्वे आला मित्रांनो, एका मोठ्या ऑर्गनायझेशनने केला. तिच्या ऑर्गनायझेशनचं म्हणणं असं आलं
की आता फक्त एकाग्रता जी गोल्डन फिश नावाच्या माशाची 15 सेकंदाची होती, त्याचंही रेकॉर्ड एका प्राण्याने तोडलं. त्याचंही रेकॉर्ड एका प्राण्याने तोडलं आणि त्या प्राण्याचं नाव आहे माणूस. आता 1 नंबरला 12 सेकंदाच्या नांदाला लागून आपण आपली एकाग्रता 12 सेकंदाची केली. 1 नंबरला माणूस आहे आणि 2 नंबरला गोल्डन फिश आहे. 15 सेकंद आहे तिचं. कारण आपली जी 12 सेकंदाची रील आहे ना, काय होत असेल या मेंदूचं? 12 सेकंद 12 सेकंद 12 सेकंद 12 सेकंद. कुठला तरी आध्यात्मिक गुरु येतो, लगेच कुठला तरी दुसरा येतो. 12 सेकंद 12 सेकंद 12 सेकंद 12 सेकंद. या 12 सेकंदच्या नादानं सकाळी काय खाल्लं, दुपारी काय खाल्लं, एखादा मित्र येतो, आईला हा मित्र दिसतो पण साला आठवत नाही कुठं आहे, अशी परिस्थिती तयार झाली. आणि उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे, एखादा अवयव जर का कमी वापरात आला तर काही दिवसानंतर तो नष्ट होतो. माणसाला पहिले शेपूट होती का नव्हती? ती वापरात नाही आली, त्याची शेपूट संपली. उद्या जर का 12 वरून आपण 8 वर आलो, 6 वर आलो, तर मेंदू नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, हा नामशेष होऊन जाईल आणि विचार करणं हे कमी होईल. आणि पुन्हा सत्यता सांगतो, विचार न करणाऱ्या लोकांना गुलाम बनवणं फार सोपं आहे. ही फिलॉसॉफी आहे. जी लोक विचार करतात या देशात त्यांना गुलाम बनवता येत नाही, पण जी लोक विचारच करत नाही त्यांना गुलाम बनवणं खूप सोपं आहे. हा बिझनेस फक्त पैसा मिळतो म्हणून करू नका. या बिझनेस मध्ये जे नॉलेज दिलं जातं, या बिझनेस मध्ये जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, या बिझनेस मध्ये जे अद्ययावत गोष्टी आपल्या लक्षात येतात, या बिझनेस मध्ये जे स्वपरीक्षण आपल्याला कळतं, या बिझनेस मध्ये जो सर्वधर्म समभाव आपल्याला तयार करता येतो, आणि या बिझनेस मध्ये जी आत्मनिर्भरता आपल्याला तयार करता येते, ते करण्यासाठी माय लाईफस्टाईलचा फॉर्म फिलअप करा. आयुष्य बदलून जाईल. आमचं बदललं माय डिअर फ्रेंड, तुमचंही बदलू शकते. पण आज एक प्रॉपर डिसिजन घेऊन या व्यापाराला सुरुवात करण्याचा निर्णय घ्या. त्यांच्यासोबत आला 5,000 10,000 रुपयाची प्रोडक्ट घेऊन आपण कंगाल नाही होणार, आपण बर्बाद नाही होणार. पण 5,000 10,000ची प्रोडक्ट वापरून जर काही कन्सेप्ट प्रॉपरली केली तर आपल्या येणाऱ्या खानदानी कोणी गरीब जन्माला नाही येणार. हा माणिक जाधवचा या स्टेजवर ओपन चॅलेंज. काम करावं, मेहनत करावी. हम सबके मजहब में हमें यही सिखाया गया है, हराम का कुछ नहीं चाहिए. मेहनत करो, फल जरूर मिळेल. म्हणून हा धंदा सुद्धा मेहनतीचा धंदा आहे मित्रांनो. ती मेहनत करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मला बोलवलं, माझा मान सन्मान सत्कार केला, त्याबद्दल संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. स्पेशल अभिनंदन करतो. जे माझे ग्रेट पिल्लर आहेत, माझ्या टीम मधले एक पॉवरफुल पर्सनॅलिटी बोंद्रे फॅमिली, यांना मनापासून सॅल्यूट करतो आणि सगळ्यांना आभार व्यक्त करून तुमच्या घेतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय माय लाईफ. थँक्यू सर.